भाजप आणि शिवसेनेने लोकसभा पराजयासाठी अजित पवारांकडे बोट दाखवायला सुरुवात केली। कधी पक्षांतर्गतच्या बैठका तर कधी उघड मेळाव्यांमधून अजित पवारांना लक्ष्य केलं जातंय। याला प्रत्युत्तर म्हणून आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मुख्य प्रवक्ते आणि आमदार असलेल्या अमोल मिटकरींनी एक सूचक विधान केलंय। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। कधी भाजप तर कधी शिवसेना। लोकसभेच्या पराभवामुळे महायुतीच्या घटक पक्षांकडून अप्रत्यक्षपणे अजित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातंय। सातत्यानं अजित पवारांविरोधात होणाऱ्या टीकेनं पक्षाची अडचण झाल्याचं पाहायला मिळतंय। आधीच काका शरद पवारांची नाराजी ओढवून बसलेल्या अजित पवार यांना पुन्हा स्वगृही परतणंही आता सोपं राहिलेलं नाही। त्यामुळे एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर अशा दुहेरी संकटाच्या कोंडीत अजित पवार अडकलेत। हीच कोंडी फोडण्यासाठी अजित पवार यांचे कट्टर पाठीराखी असलेल्या अमोल मिटकरींनी दादांना एक नवा मार्ग दाखवलाय। युतीतले नेते त्यांच्या पक्षासाठी नक्कीच मोठे आहेत, पण युतीतल्या मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लहान समजू नये असं युतीच्या मोठ्या नेत्यांना आमचं सांगणं आहे। मी कार्यकर्ता म्हणून माझी भावना मांडली की आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते सुद्धा मोठे नेते आहेत आणि असे दोन मोठे नेते जर महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा वेगळी असेल। ही कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे। ते पक्षाचं अधिकृत मत असेलच असं नाही, पण कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की आगामी विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीसारखा एक महाराष्ट्रातला मजबूत पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असावा अशी माझी भावना आहे। अमोल मिटकरींनी अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी सोबत येण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी वंचित बहुजन आघाडीनं मात्र अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला देत वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं स्पष्ट केलंय। वंचित बहुजन आघाडी काही विचार करू शकणार नाही जोपर्यंत अजित पवार गटाने बीजेपीशी संबंध तोडलेला नाही, कारण वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बीजेपीशी संबंध ठेवण्याच्या विरोधात आहे आणि त्यामुळे या स्टेटमेंटचा आता काही विचार करता येणार नाही। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली। अजित पवारांना अवघ्या एका मतदारसंघात यश मिळवता आलं तर वंचितला खातही उघडता आलेलं नाही। त्यामुळे सद्यस्थिती पाहता हे पक्ष नाही म्हणायला सारख्याच पायरीवर उभे आहेत। त्यामुळे मिटकरींनी सुरू केलेली ही पुटपुट पुढे दोन्ही नेत्यांमधल्या संवादाचं कारण ठरते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।